इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. TCS कंपनी कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खान हिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर नाशिक शहर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाई सलग 2 दिवस ऑपरेशन राबवून आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरातून ताब्यात घेतले. नाशिक पोलिसांच्या SIT तपासामध्ये आरोपीस नारेगाव येथील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी आश्रय दिल्याचे निष्पन्न झाले आणि ही माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी संशयित परिसरात गुप्त पाळत ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात केली. तसेच मतीन पटेल याचीही पोलीस पथकांकडून चौकशी करण्यात आली आहे. आरोपीचे अचूक ठिकाण निश्चित झाल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी विनाचिन्हांकित वाहनांचा वापर करून नारेगाव परिसरात अत्यंत वेगवान आणि नियोजनबद्ध कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. सदर आरोपीस आज नाशिक न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तसेच नारेगावचे नगरसेवक मतीन पटेल यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेले असून आरोपींना आश्रय देणारे आणि कायदेशीर प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नाशिक पोलीस, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार तसेच छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाचे सहकार्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कनिक यांनी आभार मानले. नाशिक शहर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर 156/26 या केसमध्ये आरोपी निदा खान यांचा जामीन माननीय न्यायालयाने फेटाळलेला होता. नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे. तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे. मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो. NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.